बनाने के लिए जरूर विजिट करें अंबिका टाइल्स, जिसका लोकेशन है खोटेनगर स्टॉप, धुलियापाल्दी रोड, नेशनल हाईवे 6, जलगांव। खानदेश की पब्लिक, मैं आ चुका हूं जलगांव के सबसे बड़े शोरूम में, जहां पर आपको टाइल्स की मल्टीपल वैरायटी मिल जाएगी, वो भी लाइव डेमो के साथ। प्रेजेंटिंग अंबिका टाइल्स। अंबिका टाइल्स में आपको कजारिया इटर्निटी, सेरा, लैविश, इटालिका, इटाका और ग्रैनिसर सारे ब्रांड्स एक ही जगह मिल जाएंगे। यहां पर आपको एशियाज नंबर 1 ब्रांड कजारिया इटर्निटी की सारी रेंज मिल जाएगी, जो एक नहीं टोटल 11 फिनिशेस के साथ आती है और इनके सारे फिनिशेस वाटर एंड स्टेन रेजिस्टेंट है। बात करें साइजेस की तो यहां पर आपको 2x1, 2x2, 4x2, 6x4, 8x4 और सबसे रनिंग साइज 5.3x2.6 सारी साइजेस मिल जाएगी। आपके घर के मल्टीपल एरियाज को हाईलाइट करने के लिए यहां पर आपको मोरेकॉन टाइल्स की एक्सक्लूसिव वैरायटी मिल जाएगी। क्योंकि यहां पर टाइल्स का लाइव डिस्प्ले है, तो कौन सी टाइल का प्लेसमेंट कौन सी एरिया में करना है, इसका डिसीजन अंबिका टाइल्स आपके लिए काफी इजी बना लेते हैं। बाथरूम टाइल्स के लिए कंफ्यूज हो, टेंशन नॉट। अंबिका टाइल्स में आपको बाथरूम टाइल्स का सबसे बड़ा कलेक्शन मिल जाएगा, वो भी मल्टीपल वैरायटी के साथ। बाथरूम के लिए यहां पर आपको इंडियन एंड इंपोर्टेड ब्रांड्स में डेकोरेटिव हाइलाइटर्स भी मिल जाएंगे। पार्किंग सॉल्यूशंस में आपको 10 mm, 12 mm और 15 mm थिकनेस में टाइल्स भी मिल जाएगी। सबसे ज्यादा ट्रेंडिंग में चलने वाली वुडन टाइल्स का एक्सक्लूसिव कलेक्शन आपको मल्टीपल साइजेस में मिल जाएगा। यहाँ पर आपको काफी यूनिक डिजाइन में डिजाइनर वॉश बेसिन भी मिल जाएंगे। तो अपने घर को और शानदार बनाने के लिए जरूर विजिट करें अंबिका टाइल्स, जिसका लोकेशन है खोटेनगर स्टॉप, धुलियापाल्दी रोड, नेशनल हाईवे 6, जलगांव। खानदेश की पब्लिक, मैं आ चुका हूं जलगांव के सबसे बड़े शोरूम में, जहां पर आपको टाइल्स की मल्टीपल वैरायटी मिल जाएगी, वो भी लाइव डेमो के साथ। प्रेजेंटिंग अंबिका टाइल्स। अंबिका टाइल्स में आपको कजारिया इटर्निटी, सेरा, लैविश, इटालिका, इटाका और ग्रैनिसर सारे ब्रांड्स एक ही जगह मिल जाएंगे। यहां पर आपको एशियाज नंबर 1 ब्रांड कजारिया इटर्निटी की सारी रेंज मिल जाएगी, जो एक नहीं टोटल 11 फिनिशेस के साथ आती है और इनके सारे फिनिशेस वाटर एंड स्टेन रेजिस्टेंट है। बात करें साइजेस की तो यहां पर आपको 2x1, 2x2, 4x2, 6x4, 8x4 और सबसे रनिंग साइज 5.3x2.6 सारी साइजेस मिल जाएगी। आपके घर के मल्टीपल एरियाज को हाईलाइट करने के लिए यहां पर आपको मोरेकॉन टाइल्स की एक्सक्लूसिव वैरायटी मिल जाएगी। क्योंकि यहां पर टाइल्स का लाइव डिस्प्ले है, तो कौन सी टाइल का प्लेसमेंट कौन सी एरिया में करना है, इसका डिसीजन अंबिका टाइल्स आपके लिए काफी इजी बना लेते हैं। बाथरूम टाइल्स के लिए कंफ्यूज हो, टेंशन नॉट। अंबिका टाइल्स में आपको बाथरूम टाइल्स का सबसे बड़ा कलेक्शन मिल जाएगा, वो भी मल्टीपल वैरायटी के साथ। बाथरूम के लिए यहां पर आपको इंडियन एंड इंपोर्टेड ब्रांड्स में डेकोरेटिव हाइलाइटर्स भी मिल जाएंगे। पार्किंग सॉल्यूशंस में आपको 10 mm, 12 mm और 15 mm थिकनेस में टाइल्स भी मिल जाएगी। सबसे ज्यादा ट्रेंडिंग में चलने वाली वुडन टाइल्स का एक्सक्लूसिव कलेक्शन आपको मल्टीपल साइजेस में मिल जाएगा। यहाँ पर आपको काफी यूनिक डिजाइन में डिजाइनर वॉश बेसिन भी मिल जाएंगे। तो अपने घर को और शानदार बनाने के लिए जरूर विजिट करें अंबिका टाइल्स, जिसका लोकेशन है खोटेनगर स्टॉप, धुलियापाल्दी रोड, नेशनल हाईवे 6, जलगांव। खानदेश की पब्लिक, मैं आ चुका हूं जलगांव के सबसे बड़े शोरूम में, जहां पर आपको टाइल्स की मल्टीपल वैरायटी मिल जाएगी, वो भी लाइव डेमो के साथ। प्रेजेंटिंग अंबिका टाइल्स। अंबिका टाइल्स में आपको कजारिया इटर्निटी, सेरा, लैविश, इटालिका, इटाका और ग्रैनिसर सारे ब्रांड्स एक ही जगह मिल जाएंगे। यहां पर आपको एशियाज नंबर 1 ब्रांड कजारिया इटर्निटी की सारी रेंज मिल जाएगी, जो एक नहीं टोटल 11 फिनिशेस के साथ आती है और इनके सारे फिनिशेस वाटर एंड स्टेन रेजिस्टेंट है। बात करें साइजेस की तो यहां पर आपको 2x1, 2x2, 4x2, 6x4, 8x4 और सबसे रनिंग साइज 5.3x2.6 सारी साइजेस मिल जाएगी। आपके घर के मल्टीपल एरियाज को हाईलाइट करने के लिए यहां पर आपको मोरेकॉन टाइल्स की एक्सक्लूसिव वैरायटी मिल जाएगी। क्योंकि यहां पर टाइल्स का लाइव डिस्प्ले है, तो कौन सी टाइल का प्लेसमेंट कौन सी एरिया में करना है, इसका डिसीजन अंबिका टाइल्स आपके लिए काफी इजी बना लेते हैं। बाथरूम टाइल्स के लिए कंफ्यूज हो, टेंशन नॉट। अंबिका टाइल्स में आपको बाथरूम टाइल्स का सबसे बड़ा कलेक्शन मिल जाएगा, वो भी मल्टीपल वैरायटी के साथ। बाथरूम के लिए यहां पर आपको इंडियन एंड इंपोर्टेड ब्रांड्स में डेकोरेटिव हाइलाइटर्स भी मिल जाएंगे। पार्किंग सॉल्यूशंस में आपको 10 mm, 12 mm और 15 mm थिकनेस में टाइल्स भी मिल जाएगी। सबसे ज्यादा ट्रेंडिंग में चलने वाली वुडन टाइल्स का एक्सक्लूसिव कलेक्शन आपको मल्टीपल साइजेस में मिल जाएगा। यहाँ पर आपको काफी यूनिक डिजाइन में डिजाइनर वॉश बेसिन भी मिल जाएंगे। तो अपने घर को और शानदार बनाने के लिए जरूर विजिट करें अंबिका टाइल्स, जिसका लोकेशन है खोटेनगर स्टॉप, धुलियापाल्दी रोड, नेशनल हाईवे 6, जलगांव। खानदेश की पब्लिक, मैं आ चुका हूं जलगांव के सबसे बड़े शोरूम में, जहां पर आपको टाइल्स की मल्टीपल वैरायटी मिल जाएगी, वो भी लाइव डेमो के साथ। प्रेजेंटिंग अंबिका टाइल्स। अंबिका टाइल्स में आपको कजारिया इटर्निटी, सेरा,
लैविश, इटालिका, इटाका और ग्रैनिसर सारे ब्रांड्स एक ही जगह मिल जाएंगे। यहाँ पर आपको एशियाज नंबर 1 ब्रांड कजारिया इटर्निटी की सारी रेंज मिल जाएगी, जो एक नहीं टोटल 11 फिनिशेस के साथ आती है और इनके सारे फिनिशेस वाटर एंड स्टेन रेजिस्टेंट है। बात करें साइजेस की तो यहाँ पर आपको 2x1, 2x2, 4x2, 6x4, 8x4 और सबसे रनिंग साइज 5.3 by 2.6 सारी साइजेस मिल जाएगी। आपके घर के मल्टीपल एरियाज को हाईलाइट करने के लिए यहाँ पर आपको मोरेकॉन टाइल्स की एक्सक्लूसिव वैरायटी मिल जाएगी। क्योंकि यहाँ पर टाइल्स का लाइव डिस्प्ले है, तो कौन सी टाइल का प्लेसमेंट कौन सी एरिया में करना है, इसका डिसीजन अंबिका टाइल्स आपके लिए काफी इजी बना लेते हैं। बाथरूम टाइल्स के लिए कंफ्यूज हो, टेंशन नॉट। अंबिका टाइल्स में आपको बाथरूम टाइल्स का सबसे बड़ा कलेक्शन मिल जाएगा, वो भी मल्टीपल वैरायटी के साथ। बाथरूम के लिए यहाँ पर आपको इंडियन एंड इंपोर्टेड ब्रांड्स में डेकोरेटिव हाइलाइटर्स भी मिल जाएंगे। पार्किंग सॉल्यूशंस में आपको 10 mm, 12 mm और 15 mm थिकनेस में टाइल्स भी मिल जाएगी। सबसे ज्यादा ट्रेंडिंग में चलने वाली वुडन 77 स्पोर्ट्सचे संचालक देखील आहेत ते। कालच्या सत्रात चांगली कामगिरी केली होती ऑरेंज आर्मी या संघानं, मात्र शेवटच्या चेंडूवर 6 धावा डिफेंड करायच्या होत्या। त्यावेळेस आलेला षटकार कुठेतरी मनाला घाव देऊन गेलेला आहे। बघूया आज चांगलं कमबॅक करावं लागेल। लीग स्टेजचा हा 5वा सामना असेल दोघंही संघांचा। क्वालिफिकेशन पणाला लागलेले असतील। चला पंचांना विनंती असेल लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे। पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले। आणि ही स्पर्धा आपण संपूर्णपणे लाईव्ह विजनवर यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकतो। पहिला चेंडू प्रतीक टू सचिन। पुढे टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक खाली येतील पण तिथे झाली आहे चूक आणि एक धाव येईल। कपिल शाह होते, लॉंग ऑनच्या दिशेला कपिल शाह फिल्डर होते, मात्र चेंडू खूप पुढे पडला आणि जोपर्यंत ते येतील तोपर्यंत नो मॅन्स लँडमध्ये लँड झालेला हा चेंडू। पहिल्या चेंडूवर एक धाव आली आणि धावफलकावर श्री गणेशा झालेला दिसतोय। एक धावेने धावसंख्या वाढली ती। फील्डमध्ये चेंजेस करतील। 30 यार्डच्या बाहेर जे असतील ते लॉंग ऑफ। यावेळेस शॉर्ट पिच टप्प्याचा चेंडू आणि तो सरळ चाललाय सीमा रेषे पार। बघूया पंचांचा इशारा आलाय, षटकार। आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू। आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा देखील टप्प्यात कार्यक्रम करत चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय आणि षटकाराने धावसंख्या वाढेल। 7 धावा, 2 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात। यावेळेस पुढे टाकलेला चेंडू, चांगला चेंडू, बॅटशी कोणताही संपर्क होत नाहीये। चेंडू सरळ जाईल विकेट कीपरच्या हातात, तिथे असतील विजूदादा मराठे। चांगलंही विकेट किपिंग करता येते। 3 चेंडूमध्ये 7 धावा झाल्यात। यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू आणि बॅटशी पुन्हा एकदा कोणताही संपर्क नाही। पहिल्या 2 चेंडूंवर चांगले फटके आले होते, मात्र आता 2 चेंडू निर्धाव आले। गोलंदाजाने देखील चांगलं कमबॅक केलंय। या षटकातील 5वा चेंडू असेल प्रतीक यांचा। यावेळेस पुढे टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा कोणताही संपर्क नसेल। थर्डमॅनच्या दिशेने तटवायचा प्रयत्न होता फलंदाज नरेंद्र याचा। आता शेवटचा चेंडू असेल। याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने कट केलाय, तिथे फिल्डरचा हात लागलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल। जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत येतील 2 धावा आणि ह्या 2 धावेने धावसंख्या वाढेल। तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षण बॅकअप चांगला झालाय आणि ह्या 2 धावेने धावसंख्या वाढली ती 9 धावा। पहिल्या षटकात चांगली कामगिरी केली गोलंदाज प्रतीक यानं। पहिल्या 2 षटकांमध्ये 7 धावा आल्या होत्या, तदनंतर 3 निर्धाव चेंडू आले आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत 9 धावेंवर पोहोचले धावफलक। फलंदाजी करणारा संघ देखील इथे खुश असेल। पहिल्या षटकात कोणताही बळी गेलेला नाही। चांगली कामगिरी म्हणावं लागेल सचिन कापडे आणि नरेंद्र पाटील यांच्या वतीने। तर गोलंदाजीसाठी कोणाचे पाचारण केले जाईल हे बघावं लागेल आणि
परिस्थिती बघता कपिल शाह युवा गोलंदाज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. उत्कृष्ट डावखुरा गोलंदाज, स्किल सोबत अनुभव देखील आहे त्यांच्याकडे. अनुभव पणाला लावतील आणि चांगली गोलंदाजी करायचा प्रयत्न असेल. पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू, बॅटशी कोणताही संपर्क नाहीये आणि सरळ चेंडू जातोय विकेट कीपर विजू मराठे यांच्या हातात. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या. तदनंतर 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. चांगली कामगिरी ऑरेंज आर्मी. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कड घेत चेंडू पुन्हा एकदा विजू दादा मराठे यांच्याकडे. ह्या पूर्ण सामन्यामध्ये आत्तापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालाय. त्यामधले 4 चेंडू गेले, 5 चेंडू विजू दादा मराठे यांच्याकडेच गेलेले. या षटकातील तिसरा चेंडू असेल. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि चेंडू सरळ चाललाय सीमा रेषे पार आणि इथे देखील चौकार येईल. या चौकाराने धावसंख्या वाढल 13 धावा. पहिले 2 चेंडू निर्धाव आले होते. तदनंतर चांगला फटका. 30 यार्ड सर्कलचा पॉवर प्ले चालू आहे आणि 3च क्षेत्ररक्षक बाहेर आहे. याची पुरेपूर फायदा घेत चेंडू सरळ मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. इथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि 4 धावा मिळाल्यात. 4 धावेने वाढती धावसंख्या 13 धावा. 3 चेंडू झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या षटकात. याही वेळेस पुढे टाकलेला आणि कव्हर्सच्या दिशेने तिथं झेल सुटलाय आणि फेकी थोडी गचाळ होती पण एकच धाव येईल. तिथं मयूर सपकाळ असतील बॅकअपसाठी. ह्या षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या सिंगलने वाढती धावसंख्या 14 धावा. कोणतंही नुकसान नाही. 14 फॉर नो लॉस आफ्टर 1.5 ओव्हर्स. दोन चेंडू बाकी असतील, माफ करा. आणि लाईव्ह विजनचे टीमचे याही वेळेस फुल टॉस होता आणि फुल टॉसला कव्हर्सच्या दिशेने मैदानाला आग लावत चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे देखील चौकार मिळतोय. ह्या षटकातला हा दुसरा चौकार आहे. तिसऱ्या चेंडूवर आला होता पहिला चौकार आणि आता मात्र 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा चौकार आलाय. पहिले 2 चेंडू निर्धाव होते मात्र आता 3 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात त्या कपिल शाह यांनी. शेवटच्या चेंडूवर चांगला कमबॅक करायचा इरादा असेल कपिल शाह यांचा. बघूया या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, त्याचा खरपूस समाचार घ्यायचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक आणि इथे देखील चेंडू जाईल मैदानाच्या अगदी बाहेर आणि इथे देखील मिळतील 4 धावा. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि मिड विकेटचं क्षेत्र निवडलं फटका बजावण्यासाठी आणि चांगली कामगिरी म्हणावं लागेल. तिथे मयूर सपकाळे कन्फ्यूज झाले होते स्टॉप करायचा की कॅच घ्यायचा, मात्र ते कॅचसाठी गेले आणि तिथे देखील चौकार आला. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धाव संख्या झाली ती 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. दोघंही संघ ह्या 22 धावेने खुश असतील. फलंदाजी करणारा संघ देखील म्हणेल की आत्तापर्यंत एकही बळी गेला नाही, चांगली कामगिरी झाली. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील म्हणेल पॉवर प्लेची षटक होते 22 धावा, चांगली धावसंख्या असेल आमच्यासाठी देखील. बघूया पुढचं षटक टाकायला आले प्रतीक जीवराजानी. राईट आर्मवर स्वरूपाचा मारा असेल. स्ट्राईकवर असतील फलंदाज सचिन कापडे. आणि आज महाशिवरात्री म्हणजे महादेवांचं नाव निघायला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपण महादेवांचा जयघोष करू. हर हर महादेव. चला सुरुवात होतीये. आखूड टप्प्याचा चेंडू लीव केलाय, वाईड असेल. ऑफ साईडच्या दिशेने हा चेंडू वाईड आहे आणि पंचांचे हात झाले जमिनीला समांतर आणि इथे बघूया धाव आली ती अवांतर. पुढचा चेंडू यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने तटवलाय. तिथे क्षेत्ररक्षक असेल मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, पण इथे बघू पंचांच्या इशाऱ्याचा वेट करू. 2 धावा आल्यात. ह्या 2 धावेने धावसंख्या वाढल 25 धावा. पहिला चेंडू वाईड होता, तदनंतर आलेले या 2 धावा.
यावेळेस देखील वाईड असेल. ह्या षटकामध्ये कुठेतरी दिशा भरकटले ते गोलंदाज प्रतीक जीवराजानी. पहिलाही चेंडू अवांतर होता, तदनंतर आत्ता देखील एक अवांतर चेंडू. आत्तापर्यंत तीन चेंडू टाकलेत, त्यामध्ये 2 चेंडू अवांतर आहे. या षटकातील दुसरा चेंडू. पुढे टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटशी कोणताही संपर्क होत नाही आणि चेंडू फलंदाजाच्या अंगाला लागून तिथे जाईल विकेट किपर यांच्या हातात. आणि आपल्यासोबत आता जोडले जातील लाईव्ह व्हिजनचे उत्कृष्ट कॅमेरामॅन मयूर थोरात. मयूर थोरात एकदम जोरात. पुढचा चेंडू. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद असतील. उत्कृष्ट विकेट किपिंग केली आहे. पहिल्या चेंडूपासून चांगली कामगिरी करत होते विजू मराठे, मात्र इथं चांगला यष्टीचित्त केला आणि फलंदाजाला इथं परतावं लागेल. सचिन कापडे याला परतावे लागेल. पुढे टाकलेला हा फसवा चेंडू होता. फलंदाजाने स्टेप आउट केले, मात्र इथं बॅटशी कोणताही संपर्क झाला नाही आणि मागे यष्टीरक्षक. चांगली कामगिरी केली ती विजू मराठे यांनी आणि यष्टीचित्त स्वरूपात पहिली बळी पडेल. सव्वीस धावांवर पहिला बळी मिळेल आणि आता फलंदाजी करायला आले ते डॉक्टर चेतन देवीदास महाजन. कालच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 2 दिवस आधी फैजपूर येथे झालेल्या LPL तिथे देखील फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. चांगली फॉर्ममध्ये आहे चेतन महाजन, डॉक्टर चेतन महाजन. बघूया इथे देखील चांगली कामगिरी करावी लागणार. हा देखील आखूट टप्प्याचा चेंडू लीव्ह केलाय. चांगलं जजमेंट म्हणावं लागेल फलंदाजाच्या वतीने. पंचांचा इशारा असेल वाईड. ह्या वाईडने धावसंख्या वाढेल ती 27. एक गडी असेल बाद अजूनही या षटकामध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा कट आणि स्वीपर कव्हरच्या दिशेने जाईल बॉल आणि तिथे होतीये चुका 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 आणि चेंडूने घेतले बाउंड्रीचा मोका. इथे देखील चेंडू सीमा पार असेल आणि इथे देखील चौकार मिळेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू. आखूट टप्प्याचा चेंडू होता, चांगला कट केला. स्वीपर कव्हरचा फिल्डर होता, मात्र त्याच्याकडून झाली आहे चूक. पुलाखालून पाणी निघून गेलेलं आहे आणि इथे देखील चौकार मिळाला आहे. या चौकाराने वाढती धावसंख्या 31 धावा. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकवर असतील चेतन महाजन. पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. तब्बल 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय तो चेतन महाजन. याही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू. याही वेळेस लिव्ह केलाय आणि याही वेळेस पंचांचे हात होतील जमिनीला समांतर. पंचांचे दोघे हात जमिनीला समांतर म्हणजे ही चेंडू असेल वाईड आणि या वाईडने धावसंख्या वाढेल ती 32 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न आणि हा चेंडू निर्धाव असेल. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असेल. याही वेळेस रिव्हर्सचा फटका आणि इथे चेंडू सरळ चाललाय मैदानाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या अगदी बाहेर. इथे देखील 6 धावा. 6 धावेने वाढती धावसंख्या 38 धावा. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 38. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या. तदनंतर फलंदाजी चांगली झाली, 13 धावा आल्या आणि ह्या षटकात चेतन महाजन नावाचं वादळ मैदानात घुंगवताना दिसलंय. त्यांनी चांगली फटकेबाजी केली. 3 चेंडूंचा सामना केला, त्यामध्ये तब्बल 10 धावा घेतल्या. आता गोलंदाजी करायला पुन्हा एकदा बघू कपिल शाह. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. पहिल्या 2 चेंडू निर्धाव टाकले होते, तदनंतर त्यांच्यावर देखील आक्रमण केलं गेलं. 4 चेंडूमध्ये नंतर 13 धावा वसूल केल्या गेल्या होत्या.
तर चौथं षटक वैयक्तिक दुसरं असेल, सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो कपिल शहा. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, याही वेळेस स्टंपिंग करायचा प्रयत्न, मात्र पंचांकडे बघावा लागेल. आणि 22च्या स्वरूपात आलेली ही एक धाव. स्टंपिंग केली होती, मात्र यष्ट्यांचा वेध घेतल्यानंतर चेंडू भरकटला आणि तिथे नव्हता कोणताही फिल्डर. आणि जोपर्यंत पुन्हा फेकी येईल तोपर्यंत आलेली ही एक धाव. या अवांतर धावेने वाढते धावसंख्या 39 धावा, एक गडी असेल बाद. आणि सामन्याचा आनंद भरपूर जण घेत आहे, त्यामध्ये सर्वांचेच लाडके रजनील शर्मा हे देखील मैदानावर उपस्थित आहे. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि भिरकावण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झालाय आणि सरळ चाललाय एक टप्पा घेत सीमारेषेच्या अगदी बाहेर. याही वेळेस चौकार प्राप्त होईल फलंदाज याला. चांगली फलंदाजी करता येते डॉक्टर चेतन देवीदास महाजन. आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर फेकून दिले. चांगली कामगिरी म्हणावं लागेल. गोलंदाज याला देखील कमबॅक करावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 5 धावा आल्यात. संघ मोठ्या धावेने फुल टॉस आणि फुल टॉसवर फुल टोल घेतलाय आणि इथे देखील मैदानाला आग लावत चेंडू चाललाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. याही वेळेस चौकार येतोय. सलग 2 चौकार आलेत. बघूया चौकार हॅट्रिक होती का. चौकार हॅट्रिक पूर्ण करायचा इरादा असेल, मात्र षटकार आला तरी तो फलंदाजाला मान्य असेल. चांगली फटकेबाजी बघतोय आपण मैदानात चेतन देवीदास महाजन यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू या षटकातील चौथा चेंडू असेल. याही वेळेस फुल टॉस, याही वेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल चेंडू. तिथे मयूर सपकाळी करणार नाही कोणती चूक आणि जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत येईल ही एक धाव. या एक धावेने धावसंख्या वाढलती 48 धावा. ह्या षटकात पहिल्या 4 चेंडूंवर 2 बाउंड्रीज आल्यात, म्हणजेच 10 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. याही वेळेस पुढे टाकलेला फसवा चेंडू आणि इथे देखील फलंदाज फसतोय आणि पंचांचा इशारा नो बॉल असेल. कुठेतरी उत्साही झाले विकेट कीपर आणि हात यष्ट्यांच्या पुढे आला, त्यामुळे दंडात्मक कारवाई येथे करण्यात आली पंच योगेश भाकरे यांच्या माध्यमातून. आणि इथे नो बॉल असेल. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. तर फ्री हिटवर चांगला फटका बजावतील अशी कामगिरीची अपेक्षा ठेवतील फलंदाजी करणारा संघ. फ्री हिटवर फलंदाज फक्त 3 रूपात बाद होऊ शकतो: रनआउट, ऑब्स्ट्रक्ट आणि हिट द बॉल ट्वाइस. फुल टॉस शॉर्ट पिच चेंडू होता आणि तो देखील फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या अगदी बाहेर. आणि यावेळेस फुल टोल आलाय आणि षटकार येतोय. ह्या षटकाराने धावसंख्या वाढत, धावसंख्या झाली ती 55 धावा. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा टप्प्यात कार्यक्रम करत मैदानाला सरळ बाहेर फेकून दिले, मैदानाच्या बाहेर फेकून दिले चेंडूला. आणि इथे देखील 6 धावा आल्यात. पुढचा चेंडू हा देखील शॉर्ट पिच होता. वाईडिश मिड ऑफच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू 1 बाउन्स घेत हाही चेंडू मैदानाच्या अगदी बाहेर असेल. याही वेळेस चौकार येईल. अतिशय मागडा ठरलाय गोलंदाज ह्या षटकामध्ये. ह्या षटकामध्ये त्याने तब्बल 21 धावा खर्च केल्यात आणि वाढताही धावफलक 59 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा, एक गडी असेल बाद. 59 फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 4 ओव्हर्स. चला पुढचे षटक टाकायला येतील तो संघाचा नेता, संघनायक मयूर सपकाळे. डावकुरा गोलंदाज असेल. लेफ्ट आर्म ओव्हर येईल. स्ट्राईकवर असतील डॉक्टर चेतन महाजन. फुल टॉस स्वरूपाचा हा चेंडू आणि याही वेळेस वाईडिश मिड ऑफच्या दिशेने जाईल चेंडू.
तिथे चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा वाचवतील संघासाठी आणि इथे देखील 2 धावा आल्या. 2 धावेने वाढती धावसंख्या 61 धावा. सात चेंडूंमध्ये 21 धावेंवर खेळताय डॉक्टर चेतन महाजन. तब्बल 300चा स्ट्राईक रेट असेल. पहिल्या चेंडूवर चौकार लगावत चांगली सुरुवात केली होती. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि सन्मान केलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान करणे हे चांगल्या फलंदाजाचे लक्षण असते. सन्मान केलाय चांगला आणि इथे येतोय निर्धाव चेंडू. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय आणि इथे आलाय बिग बिग षटकार. या षटकाराने कुठंतरी समीकरण बदलेल. धाव संख्या असेल तब्बल 67 धावा. 4 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. मैदानामध्ये नवीन चेंडू द्यायचा आहे. आलाय चेंडू. धन्यवाद. आपले जे बॉल बॉय आहे त्यांचे देखील थँक्यू असेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीच्या 11 वाजेपर्यंत चालणारे सामने पूर्ण वेळ ते बाहेर गेलेला चेंडू आतमध्ये पाठवत असतात. आता कमबॅक करावा लागेल संघनायकाला. मयूर टू चेतन. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न मात्र संपर्क होत नाही बॅटशी आणि चेंडू निर्धाव असेल. 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत त्या संघनायकानं. चेतन महाजन उत्कृष्ट फलंदाजीचा. यावेळेस डाऊन द लेग होता चेंडू. बॅटची कड घेतली आणि चेंडू सरळ गेलाय विकेट किपर यांच्या हातात. कोणतीही धाव नाही. ह्या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत गोलंदाजानं. त्यात 2 चेंडूंवर धावा आल्यात. तदनंतर 3 चेंडू निर्धाव आलेत. याही वेळेस स्टिअर करायचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने गेलेला चेंडू तिथे झाली आहे चूक आणि येते एकेरी धाव. ह्या एकेने वाढती धावसंख्या. धावसंख्या झाली ती 68 धावा. 5 षटकांची समाप्ती होईल आणि इथे ड्रिंक्सची वेळ झाली. ड्रिंक्सचे प्रायोजक असतील महादेव मार्बल आणि ड्रिंक्ससोबत सर्वांचेच लाडके आपले गोलू पिसाळ यांचे पिताश्री सुनील पिसाळ. ड्रिंक्समॅन. नेहमी चांगली कामगिरी असती सुनील पिसाळ यांच्या माध्यमातून. सर्व क्षेत्ररक्षक अंपायर्स यांना पाणी पाजतं आणि ऑफिशियलसाठी यांच्याकडून खास मेजवानी असती लस्सी. रोज यांच्या माध्यमातून सर्व पंचांना स्कोरर्सला आणि कॉमेंटेटर्सला लस्सी देखील देत असतात ते. आणि कॉमेंट्रीचे देखील कौतुक होत आहे इथे कपिल शाह यांच्या माध्यमातून. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू लॉग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत. तिथे क्षेत्ररक्षकाकडून
चांगली प्रयत्न म्हणावा लागेल, मात्र चेंडू अडवू शकणार नाही आणि चेंडू गेलाय बाहेर, मैदानाच्या बाहेर. आणि इथे देखील मिळेल चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो रेस लागली होती जणू तुषार आणि चेंडूमध्ये, मात्र चेंडूने जिंकली आहे रेस आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. इथे देखील आले 4 धावा. ड्रिंक्स नंतर चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजीच्या वतीने. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. धावसंख्या झाली ती 72 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस आणि विकेट किपरला कोणतीही संधी नसेल. पंचांचा इशारा असेल वाईड +4 म्हणजे इथं खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना. 5 धावा आल्यात अवंतार स्वरूपात. चांगली किपिंग केली होती विजूदादा मराठे यांनी, मात्र आता गोलंदाजीमध्ये मागडे ठरताय. एकाच चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. अवंतर धावेंवर कुठेतरी त्यांना रोख लावावी लागेल जेणेकरून चांगली कामगिरी करता येईल. पुढचा चेंडू याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू आणि कोणताही उत्तर नव्हतं फलंदाज यांच्याकडे आणि परतावा लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो खोलवर टप्प्याचा असलेल्या चेंडूवर फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं आणि म्हणावं लागेल हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. आणि आता मधी मैदानात आलंय अजून एक वादळ बाहेर गेलंय. मध्ये तुफान आलाय. तुफानाचं नाव असेल आभी महाजन. पहिल्या 3ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्याला उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांना तो सामना खेळता आला नाही, मात्र 3 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आभी महाजन यांनी. उत्कृष्ट चौफेर फटकेबाजी केली. आता ह्या वेळेस देखील त्यांना चांगली फटकेबाजी करावी लागेल. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू बाकी असतील. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 9 धावा आल्यात, मात्र संघाचा प्रमुख फलंदाज याला गमवावं लागलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. या षटकातील तिसरा चेंडू असेल. हा खूप टप्प्याचा चेंडू, शरीरवेधी चेंडू होता. शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि कोणतीही धाव आलेली नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आणि तदनंतर वाईड +4 आल्यानंतर चांगली कामगिरी म्हणावं लागेल. 2ही चेंडू निर्धाव आलेत. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ चाललाय मिड विकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक असेल. जोपर्यंत फेकी पुन्हा येईल परत बॉलरकडे तोपर्यंत येईल 1 धाव आणि ह्या 1 धाव्याने वाढती धावसंख्या 78 धावा. याही वेळेस चांगला चेंडू, बॅटशी कोणताही संपर्क नाही. आणि सर्वांना सांगू इच्छितो ऑरेंज आर्मी ह्या संघाचे क्वालिफिकेशन ह्या सामन्यावर निर्धारित असणारे. जर हा सामना गमावला तर स्पर्धेला देखील त्यांना टाटा बाय बाय म्हणावं लागेल. स्पर्धेत आव्हान कायम ठेवायसाठी हा सामना जिंकावाच लागणार. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू असेल. याही वेळेस डाऊन द लेग चेंडू. पंचांचा इशारा बघू. बॉल टाकल्यानंतर कुठेतरी पायाचा वेध घेतला आणि इथे विकेट किपर यांनी थ्रो केलाय. या थ्रोची गरज नव्हती म्हणावं लागेल आणि लेग बाईसच्या स्वरूपात येणारी अजून 1 धाव आणि ह्या 1 धावेने वाढती धावसंख्या 79 धावा. 6 षटकांची समाप्ती झाली आणि 13च्या सरासरीने तब्बल 78 धावा कुठल्या 2 गडी असतील बाद. 78 for 2 आफ्टर 6 ओव्हर्स. आणि आपण ही संपूर्ण स्पर्धा बघतोय लाईव्ह विजन यांच्या माध्यमातून. जळगावमधली एक चांगली वाहिनी, क्वालिटी विथ क्लिअरिटी या हेतूने काम करत असलेली ही लाईव्ह विजन. चला पंचांना विनंती असेल सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. थोडी घाई करायची आहे. पंचांच्या भूमिकेत जे असतील ते योगेश भाकरे. दिलेल्या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 षटक पूर्ण करायची आहे आणि इथे गोलंदाजी करणारा संघाला देखील विनंती असेल की लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे.
तर गोलंदाजीला येतील ते प्रमोद. चला पुढचा चेंडू टाकायला येतील ते प्रमोद. वैयक्तिक पहिलं व सांघिक 8वं षटक असेल. याही वेळेस रिव्हर्सचा फटका आणि चेंडू सरळ चाललाय मैदानाला गुदगुल्या करत बाहेर. सीमारेषेच्या अगदी बाहेर दिसेल चेंडू. आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू. चांगला फटका खेळलाय त्यांनी. रिव्हर्सचा फटका राईट आर्म राऊंड स्वरूपाचा वारा होता. अँगल करायचा प्रयत्न तयार आणि इथे देखील बॅटशी चांगला संपर्क झाला आणि मैदानाच्या बाहेर गेलाय चेंडू. चौकार मिळालाय. या चौकाराने वाढती धावसंख्या 82 धावा. याही वेळेस नो बॉल असेल. ओव्हर स्टेपचा नो आहे. पंचा इशारा करताय नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मोठा फटका बजवायचा इथे प्रयत्न होता नरेंद्र पाटील यांचा, मात्र बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाही. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घेत चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलेलं आहे आणि टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. इथे देखील येतील 6 धावा. रिप्लेच्या माध्यमातून बघू आपण. लेंथ बॉल होता आणि टप्प्यात कार्यक्रम झाला इथं. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकलाय. इथे देखील 6 धावा येतील. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार, तदनंतर हा षटकार. या षटकातील 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा आल्यात. एक नो बॉलच्या स्वरूपातील अवंतेर धाव होती. ह्या षटकात मागडा ठरतोय तो गोलंदाज प्रमोद. पुढचा चेंडू याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. याही वेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, फाईन लेगच्या दिशेने. चौकार दिसतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 3 बाउंड्री झाल्यात. त्यात 1 षटकार आणि 2 चौकार यांचा समावेश असेल. 3 चेंडूंमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. कमबॅक करावा लागेल गोलंदाज प्रमोद याला आणि फलंदाजी करणारा संघ खुश असेल. धाव फलकावर 83 धावा लागतील. 93 धावा लागतील. आणि याही वेळेस चांगला फटका आणि जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत इथे आल्यात 2 धावा. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. काउस कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय भाईदाराच्या अगदी बाहेर. याही वेळेस चौकार येईल. या षटकातल्या फक्त एका चेंडूवर 2 धावा आल्या. बाकी सगळ्या चेंडूजवर बाउंड्री झालेल्या आहे आणि महागडा ठरतोय गोलंदाज प्रमोद. पुढचा चेंडू हा देखील वाईड असेल. आतापर्यंत 2 अवांतर चेंडू टाकले. पहिला नो बॉल होता आणि आता वाईड. पाच चेंडूंमध्ये 22 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 चेंडू यायचं बाकी या षटकामध्ये. याही वेळेस बिग हिट करायचा प्रयत्न आणि पॉइंटच्या दिशेने चाललाय चेंडू. 1 2 3 टप्पे खात चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या जवळपास. तिथे बघावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. तिथं विजेदादा सांगतायत की बॉल स्टॉप झालाय, मात्र पंच एकदा पंच देखील सहमत असतील आणि
सेफ आहे चेंडू आणि 3 रन आले. एक धाव निश्चित स्वरूपात वाचवली विजू मराठे यांनी. 8 षटकांची समाप्ती झाली आहे. 104 धावा. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 104 धावा झाल्यात. 7 षटकांची समाप्ती, माफ करा. याही वेळेस चांगला चेंडू. मयूर सपकाळ संघाचा नेता, संघनायक, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगली गोलंदाजी केली मयूर यानं आतापर्यंत. आणि मयूर सपकाळे यांच्याबद्दल सांगायचं झालं, आत्तापर्यंत 4 सामन्यांमध्ये 4ही सामन्यांमध्ये त्यांनी अर्धशतक झळकावलंय. चांगली फलंदाजी व गोलंदाजी केली आणि MVP बोर्डमध्ये टॉपवर दिसतील आपल्याला मयूर सपकाळे. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू, बॅटशी कोणताही संपर्क नाही आणि विकेट किपरच्या भूमिकेत असतील कपिल शाह. तिथे होणार नाही कोणतीही चूक. याही वेळेस निर्धाव चेंडू असेल. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. धावसंख्या 104 धावा. याही वेळेस चांगला वेग पुढे टाकलेला चेंडू. फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. इथे देखील निर्धाव चेंडू आहे. चांगलं षटक हाताळलंय म्हणावं लागेल. मयूर सपकाळे कमबॅक करून देतोय संघासाठी. आणि आखूड टप्प्याचा चेंडू, कॉटन बोल्टचा चान्स होता, मात्र संधी गमावली आहे आणि इथे देखील 1 धाव येईल. ह्या 1 धावेने वाढती धावसंख्या 105 धावा. चार चेंडूंमध्ये फक्त 1च धाव खर्च केली इथे मयूर सपकाळे यानं. पुढचा चेंडू, मयूर टू अभी. फलंदाज तयार नव्हते त्यामुळे गोलंदाजाला थांबवलंय आणि पंचांचा देखील इशारा आलाय, डेड बॉल. पुढचा चेंडू टाकायला येईल मयूर सपकाळे. मयूर टू अभी. ताकदवर फटका खेळायचा प्रयत्न, मात्र बॅटशी चांगला संपर्क होत नाहीये. मिड विकेटच्या दिशेने जाईल चेंडू. तिथे असतील प्रमोद. पुन्हा जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत येईल 1 धाव. या 1 धावेने वाढती धावसंख्या 106 धावा. 2 गडी बाद. 106. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि षटक चांगलं चालू केलंय. चांगलं संपावा देखील लागेल, मात्र इथं फटका कव्हर्सच्या दिशेने चाललाय चेंडू. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत आलेली 1 धाव आणि ह्या 1 धावेने संपेल षटक. ह्या षटकात चांगली गोलंदाजी केली ती मयूर सपकाळे यांनी. या षटकात फक्त धावा खर्च केल्या त्या 3 धावा. पहिले 3ही चेंडू निर्धाव होते. तदनंतर 3 चेंडूंमध्ये एकेरी धाव दिली आणि ह्या षटकात कमबॅक केलाय म्हणावं लागेल. आता 8 षटकांची समाप्ती झाली. धाव फलकावर लागल्या 107 धावा. 3 गडी असतील बाद. 107 फॉर 3 आफ्टर 8 ओव्हर्स. आणि सांघिक 9वं षटक टाकायला आले ते गोलंदाज विजू मराठे. स्ट्राईकवर असतील नरेंद्र पाटील. सलामीला आलेले फलंदाज. चांगली कामगिरी केली आहे आणि इथे फलंदाज कळवत आहे बॅटिंग पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे ह्या षटकामध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि कुठेतरी हाणामारी करावी लागेल. आता शेवटचे 2 षटक म्हणजे हाणामारी करावीच लागणार. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मॅक्झिमम धावा घ्याव्या लागतील. चांगली फलंदाजी करताय दोघं फलंदाज, अभिजित महाजन आणि नरेंद्र पाटील. जे 3ही क्षेत्ररक्षक बाहेर आहे ते लेग साइडला असतील. पुढे टाकलेला चेंडू, भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा बॉटम घेत चेंडू चाललाय गोलंदाजाच्या हातात आणि तिथे येणार नाही कोणतीही धाव. चांगली सुरुवात. निर्धाव चेंडूने पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात होतीये. आणि यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने जाईल. गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजीवर चांगली फिल्डिंग करेल आणि तिथे देखील 1 धाव येईल. या 1 धावेने वाढेल धावसंख्या. धाव फलकावर असतील 108 धावा. 2 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक म्हणता आणि ह्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. षटकाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल.
भिरकावण्याचा प्रयत्न, याही वेळेस गोलंदाज असतील. या षटकामध्ये 3 चेंडू टाकले आणि तिघही चेंडू स्वतःच फिल्डिंग केली. पहिला चेंडू निर्धावला, मात्र तदनंतर दोनही चेंडूवर एकेरी धाव आली. या 2 एकेरी धावेने धावसंख्या वाढली ती 109 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी या षटकामध्ये. डावामध्ये 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. यावेळेस थोडा आखूट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ द गुड लेंथ होता. बॅटची कट घेतली, तिथे असतील यष्टीरक्षक कपिल शाह, ते करणार नाही कोणतीही चूक. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू अजूनही बाकी. 4 चेंडूंवर मग धावा खर्च केल्या फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल विजू मराठे यांच्या माध्यमातून. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडू आणि पाठवलाय मैदानाच्या अगदी बाहेर. इथे येतील 6 धावा. पहिल्या 4 चेंडूंमध्ये चांगली कामगिरी केली होती, मात्र फलंदाजानं कमबॅक केलंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. पुढे टाकलेला चेंडू आणि लॉफ्ट करून दिलाय. चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर असेल आणि इथे मिळतील 6 धावा. ह्या 6 धावेने धावफलक वाढेल. धाव संख्या असेल 115 धावा. शेवटचा चेंडू, याही वेळेस लॉफ्ट केलाय आणि याही वेळेस समोरच्या दिशेने जाईल. तिथे असतील जितेंद्र लाल आणि जोपर्यंत पुन्हा फेकी येईल परत तोपर्यंत येईल 1 धाव. पॉवर प्लेच्या षटकात मित्रांनो धावा खर्च केल्या फक्त 9 धावा. चांगलं षटक म्हणावं लागेल विजू मराठे यांच्या माध्यमातून. आता शेवटचा षटक असेल ह्या डावातील. आतापर्यंत 116 धावा झाल्यात. 9 षटकांच्या समाप्तीनंतर 116. 2 गडी बाद 116. 116 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 9 ओव्हर्स. आणि नरेंद्र पाटील यांनी देखील 50 धावा केल्या आहेत पूर्ण. तीस चेंडूंचा सामना केलाय आणि 59 धावा मारल्या आहेत त्या नरेंद्र पाटील यांनी. चांगली फलंदाजी, सलामीला आलेले फलंदाज, आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे संघासाठी. आणि गोलंदाज बघू शेवटचा चेंडू, शेवटचं षटक. याही वेळेस शॉर्ट पिच चेंडू, समोर मारायचा प्रयत्न, मात्र तिथे फिल्डर असेल आणि फिल्डर करणार नाही कोणतीही चूक. आणि टिपला झेल इथे जितू लाल यांच्या माध्यमातून झेल टिपला जाईल आणि फलंदाजाला परतावा लागेल. सलामीला आलेला हा फलंदाज केतन महाजन यांनी पहिल्याच चेंडूवर चांगला बळी मिळवलाय. सलामीला आलेल्या फलंदाजाला परत पाठवले पॅव्हिलियनच्या दिशेने आणि जितूलाल यांच्या माध्यमातून हा झालेला चांगला झेल रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. चांगला झेल पकडलाय जितूलाल यांनी. धाव संख्या असेल ती 116 धावा. 3 गडी असतील बाद. आता शेवटचे 5 चेंडू. शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आणि तो देखील मैदानाच्या अगदी बाहेर फेकून दिलाय. 6 धावा मिळतील आणि बॉल द्यायचा आहे मध्ये. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो पहिला चेंडू खेळायला आले ते सज्जाद आणि पहिला चेंडू मैदानाच्या अगदी बाहेर फेकून दिलाय. षटकार घेतलाय. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळवल्या आहेत. फलंदाज सज्जाद अहमद. धाव फलकावर लागल्या त्या धावा 122 धावा. 122 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही या डावामध्ये 4 चेंडूंचा खेळ यायचा बाकी. 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा ओढण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाजांचा. सज्जाद अहमद. पुढचा चेंडू. याही वेळेस सोडून दिलेला आहे चेंडू आणि पंचांचा इशारा असेल वाईड. चांगलं जजमेंट म्हणावं लागेल फलंदाजाचा. वाईड होता चेंडू. बॅट टाकण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि अवंतरच्या स्वरूपात 1 धावा मिळवली. आणि ह्या 1 धावेने वाढती धाव संख्या 123 धावा. 1 2 3 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू.
यावेळेस बिग हिट आणि मैदानाच्या अगदी बाहेर चाललाय चेंडू. बिग षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली 129 धावा. पहिल्या चेंडूवर झेल घेतला होता आणि फलंदाजाला परत पाठवलं होतं. मात्र तदनंतर 2 चेंडूंमध्ये सलग 2 षटकार आले आणि एक वाईटच्या स्वरूपात धावा आली. अशा 3 चेंडूंमध्ये एक बळी मिळवत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. शेवटच्या षटकामध्ये बळी महत्त्वाचा नसून डॉट बॉल महत्त्वाचा असतो. याही वेळेस बिग हिट आणि याही वेळेस चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर असेल. इथे देखील गगनभेदी षटकार. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3ही चेंडू मैदानाच्या अगदी बाहेर पाठवले सज्जाद अहमद यानं. 3 चेंडूंमध्ये 18 धावांची खेळी केली. तब्बल 600चा स्ट्राईक रेट असेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एकशे 35 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मोठी धावसंख्या उभारली आहे. याही वेळेस बिग हिट करायचा प्रयत्न, मात्र बॅटशी चांगला संपर्क होत नाहीये आणि तिथे क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि इथे येईल चौकार. या चौकाराने वाढती धावसंख्या 139 धावा. आता या डावातील हा शेवटचा चेंडू असेल. लीगल असला तर या डावातील शेवटचा चेंडू. कपिल शाह यांना देखील विनंती असेल मागे लक्ष द्यायचंय. पुढचा चेंडू या डावातील शेवटचा चेंडू असेल. चांगली कामगिरी केली फलंदाज यानं. याही वेळेस मारायचा प्रयत्न, मात्र अंपायरचा निर्णय बघायचा उशीर असेल. वाईड असेल चेंडू. चांगलं जजमेंट सज्जाद अहमद. 2 चेंडू लीव केले, 2ही वाईड होते. 4 चेंडू खेळले, त्यात 3 षटकार आणि 1 चौकार वसूल केलाय. आता असेल शेवटचा चेंडू. याही वेळेस बिग हिट करायचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ चाललाय हवेत आणि तिथे असतील क्षेत्ररक्षक, ते करणार नाही कोणतीही चूक. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाचा खेळ संपलाय आणि इथे डावाची होईल समाप्ती. धाव फलकावर असतील 140 धावा आणि जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा संघ म्हणजेच ऑरेंज आर्मी. या संघाला जिंकण्यासाठी 141 धावेंचं आव्हान असणार. शेवटचं षटक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवर बळी आला आणि शेवटच्या चेंडूवर बळी आला, मात्र मधल्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्यात आणि तुषार यांच्या माध्यमातून झालेला हा चांगला झेल, उत्कृष्ट झेल पकडला. अंडर प्रेशर होते. 140 धाव संख्या झाली होती. शेवटच्या चेंडूवर कुठेतरी ब्रेक लावायचा होता आणि तो काम चांगलं केलंय, चांगल्यारीत्या बजावलंय तुषार यांनी. चला, पंचांना विनंती असेल पुढचा डाव देखील लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे आणि फलंदाजी करणाऱ्या
और देख सकते हैं स्कोर बड़ा है तो उसी के हिसाब से शुरुआत यहाँ पर करनी होगी। और कहीं ना कहीं ऑरेंज आर्मी, इनके लिए आखिरी गेंद और 6 रन थोड़े से यहाँ पर अनलकी साबित हुए। कल के दिन में दोनों ही मुकाबले आखिरी गेंद 6 रन। इस बार बाहर कर दिए, बहुत बाहर कर दिया, वाइड का इशारा अंपायर की ओर से। और वहां पर तारीफ करनी होगी रुपेश काबरा की, जिस तरह से उस बाहर की गेंद को रोका है, वरना अतिरिक्त रन गंवाए जा सकते थे। विजय मराठे स्ट्राइक पर हमें दिखाई देते। बड़े शॉट की कोशिश है और बिल्कुल बाहर जाएगी गेंद। विजय मराठे इनके बल्ले से ओवर का दूसरा बड़ा सिक्स आता हुआ। इस बार डिफेंस मात्र करने की कोशिश। अरे बिल्कुल, जब 2 बड़े शॉट्स आ चुके हैं तो ऐसी किसी भी रिस्की शॉट को अटेम्प्ट करने की कोई ज़रूरत नहीं है। 2 बड़ी गेंदें आना बाकी है अभी भी इस ओवर से, और 14 रनों पर पहुंच चुका है ये स्कोर। कमलाकर पाटिल मात्र इंतज़ार कर रहे हैं अपने स्ट्राइक पर आने का। डॉट बॉल। यहाँ पर स्विच हिट की कोशिश थी लेकिन गेंद जा लगी है स्टंप्स को, और इसी के साथ विकेट आता हुआ, बड़ा विकेट, बड़ा झटका। विजय मराठे जो कि अच्छी लय में दिखाई दे रहे थे, सीधे बल्ले से जब इतने कमाल के शॉट्स आ रहे थे, ऐसे शॉट्स की क्या जरूरत थी। पहले ओवर के बाद 1 विकेट का नुकसान। और चलिए इस गेंद को निहार लेते एक बार। ये देखिए, ओह हो, सीधे स्टंप्स को जा लगी है गेंद। चलिए 14 रनों पर स्कोर पहुंचता हुआ, 1 बड़े विकेट का नुकसान अब तक। अब देखना होगा कि नए बल्लेबाज कौन आने वाले हैं, और जो भी आएंगे नॉन स्ट्राइकर एंड पर रहेंगे, क्योंकि आखिरी गेंद पर वो विकेट आया था। कपिल भाई शाह, इनका सेकेंड लास्ट ओवर जहां पर अपने टीम को वापसी करवाई थी। दुर्भाग्यवश वो मुकाबला नहीं जीत पाई थी टीम, मगर इनका जो ओवर था वो बड़ा कमाल का। महज 4 रन दिए थे उस ओवर में। कमलाकर पाटिल, देखना होगा, ओहो हो, थोड़ी सी दूर थी वो गेंद। वहां पर देख सकते हैं नरेंद्र पहुंचते हैं और बाल बाल बच गए। अनहोनी हो सकती थी और विकेट की मानहानि हो सकती थी ऑरेंज आर्मी की टीम को। पहली एक बड़ा विकेट आप गंवा चुके हो, ऐसे परिस्थिति में दूसरा विकेट थोड़ा सा महंगा साबित है। देखिए दोनों बल्लेबाज इस दर्जे के हैं कि अगर टिककर खेलते हैं तो एक कमाल की साझेदारी बिल्ड कर सकते हैं, बढ़िया पार्टनरशिप बना सकते हैं दोनों। और पिछला जो सीजन रहा था इसी टूर्नामेंट का, अगर आपको ध्यान होगा तो कपिल शाह, इन्होंने लगातार 3 मुकाबलों में 40+ स्कोर किया था। बहुत बढ़िया सीजन रहा था इनका।
वाइड का इशारा अंपायर की ओर से। तो जिस तरह से हमने बात की थी कि पिछला सीजन जो रहा था कंस्ट्रक्शन क्रिकेट लीग का, एमके स्पोर्ट्स के मैदान पर खेला गया था, यहाँ पर वाइड अंपायर की ओर से आता हुआ और बढ़िया जजमेंट कमलाकर पाटिल इनकी ओर से, एक सुनहरे खिलाड़ी जो कि स्ट्राइक पर हमें दिखाई देते। देख सकते हैं बड़े स्क्रीन पर एक सुनहरा चेहरा आपको दिखाई देगा। यहाँ पर थोड़ी सी दिक्कत में नजर आते हैं प्रशांत वाविस्कर, क्योंकि 3 लगातार वाइड यहाँ पर आ चुकी है। 19 रनों पर पहुंचते हुए दिखाई देता है स्कोर। 4 गेंदें अभी भी करना पड़ेगी आपको ओवर में। ये देख सकते हो ऑफ स्टंप के बाहर निकले थे और कुछ अलग तरह का शॉट था, घुटना टेक शॉट खेलने की कोशिश थी, मगर हाल फिलहाल तो कोई भी संपर्क होते हुए दिखाई नहीं दिया। जब इतना आप ऑफ स्टंप की दिशा में बाहर निकलते हो, अंपायर भी उस समय पर सोचते कि यहाँ वाइड देना चाहिए या नहीं देना चाहिए। हवा में गेंद, ये अच्छा शॉट, 1 बाउंस चौका, रुक कर आया है लेकिन दमदार आया है। डीप में खिलाड़ी भी वहां पर तैनात नहीं थे। चलिए ओवर से अब 2 गेंदें आना बाकी, स्कोर जो कि 23 पर पहुंचा है। इस बार भी संपर्क तो जरूर, लेकिन रोक लेंगे खिलाड़ी। सर्कल के अंदर उस गेंद को रोका गया और रन लेने की बिल्कुल भी कोशिश नहीं, जानते हाथों में गेंद है और कल के दिन एक ठोकर लग चुकी है कपिल शाह को, ऐसा रिस्क तो बिल्कुल नहीं लेंगे, कम से कम नॉन स्ट्राइकर एंड पर। क्या बात है, चलिए अच्छी गेंद, और इसी के साथ ओवर की समाप्ति हो जाती है। 2 ओवर के बाद का स्कोर 23 पर पहुंचता हुआ, 1 विकेट का नुकसान अब तक, 23 लॉस ऑफ 1। कपिल शाह जो कि अब स्ट्राइक पर आते हुए हमें दिखाई देंगे, और गेंदबाजी का भार देखना होगा कौन संभालेंगे, किसे जिम्मा सौंपा जाता है अगले ओवर का। पहले ओवर में रन गति अच्छी थी, दूसरे ओवर में कहीं ना कहीं थोड़ी सी वो कम होते हुए दिखाई दी है। हालांकि अगर हम ध्यान दें तो 3 वाइड्स के रूप में भी रन मिले हैं। अड़तालीस गेंदे, 118 रन यहां से आपको जरूरी होंगे। रुपेश काबरा विकेट कीपर बने गेंदबाज। और देख सकते हैं बड़े शॉट की कोशिश, पहली गेंद पर नो मैंस लैंड में जा गिरी है गेंद, वहां पर सज्जाद मौजूद है। एक अलग अलग मन बनाकर आए हैं लगता है कपिल शाह आज। बड़े शॉट का प्रयास, हवाई शॉट का प्रयास, वो भी पहली गेंद पर। अरे वो सामने तो होना उसके।
ये बड़ी अलग गेंद कर दी आपने, हाथ बाहर आएगा अंपायर का और अगली गेंद फ्री हिट रहेगी। और फ्री हिट का सामना करने के लिए आ चुके हैं अब कपिल शाह। और देखना होगा क्या करिश्मा करते कपिल। इनके आंकड़ों पर नजर डाले तो अब तक देख सकते हैं देख सकते हैं इनके मैचेस क्रिक हीरोज में जो अब तक रजिस्टर्ड किए गए 243 मैचेस में इनके रन लगभग 3,500 से ज्यादा। क्या बात है। और बिल्कुल ये तो क्रिक हीरोज इस ऐप पर रजिस्टर्ड होने वाले इनके नंबर्स है, लेकिन पिछले कई सालों से ये खिलाड़ी जलगांव शहर में अपना कीर्तिमान स्थापित करते हुए दिखाई दे रहा है। चलिए देख सकते हैं हाईएस्ट स्कोर 71, एवरेज जो इनका रहा है वो थोड़ा सा कम दिखाई दे रहा है। लंबा खेलना पसंद करते, स्ट्राइक रेट हमेशा 150 से ज्यादा का रहा है इनका। कपिल शाह, देखना होगा कि किस तरह से फायदा उठाते हैं अब इस फ्री हिट का। और देख सकते हैं बड़े शॉट का प्रयास, बिल्कुल 6 रन बटोरे जाएंगे कपिल शाह के बल्ले से आता हुआ ये दमदार हाक। और कहीं ना कहीं यहां पर अब वेस्ट हाइट चेक करने का निर्णय आ चुका है तीसरे अंपायर की ओर। अगर ये गेंद वेस्ट हाइट के ऊपर रही तो फिर से फ्री हिट मिलेगी। चलिए अब तीसरे अंपायर का निर्णय आ चुका है, ये नो बॉल है, जिसका मतलब अगली गेंद भी फ्री हिट मिलेगी कपिल शाह इन्हें। एक और सुनहरा मौका रहेगा और देख सकते हैं क्या कमाल का शॉट था ये। पहले ही जान चुके थे कि किस तरह की गेंद आने वाली है और उसी के हिसाब से यह देख सकते हैं उसी अंदाज में खेला है कपिल शाह ने ये शॉट। इस मुकाबले को यादगार बनाना चाहते हैं कपिल। बहुत बढ़िया शॉट। ये देख सकते हैं इस बार तो और भी ज्यादा हटकर खेला तो टिप्पे के साथ उठा दी गेंद। वाकई बढ़िया शॉट। कपिल शाह एक अलग अंदाज में दिखाई दे रहे। 2 6, उसके बाद अभी एक बाउंड्री। क्या बात है, कोई रोक टोक नहीं उस शॉट को। इस बार देख सकते हैं हल्के हाथों से खेल दिया है, हाथों में गेंद, रन दौड़ने की बिल्कुल कोशिश नहीं। जानते ओवर से 17 रन आ चुके हैं तो इतना रिस्क लेने का यहां पर कोई भी फायदा नहीं होगा। ओहो, ये देख सकते हैं यहां पर गेंद गई है सचिन कापड़े इनके हाथों में और बड़ा विकेट आता हुआ अभिजीत महाजन को मिलती है सफलता और कपिल भाई शाह को लौटना पड़ेगा।
याही वेळेस आखूट टप्प्याचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय आणि इथे देखील षटकार येतोय. या षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली ती 49 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 49 धावा झाल्या. आता आपण स्क्रीनवर जे बघू शकता अनुभवी फलंदाज कपिल शाह. सध्या वेळ चांगली नाही आहे त्यांची. मागच्या सामन्यात देखील त्यांना परतावं लागलं होतं. यावेळेस देखील बॅटची बाहेरील कड घेत फलंदाजाला बाद व्हावं लागलं. वेळ खराब आहे. मात्र कपिल शाह यांच्याबद्दल एकच सांगू इच्छितो की वेळ खराब आहे. फॉर्म इज टेम्पररी मात्र क्लास परमानंट आहे. पुन्हा त्याच जोशाने त्याच खेळी आपल्याला बघायला मिळेल याची अपेक्षा ठेवू आणि चांगला कमबॅक करतील कपिल शाह. मोठं नाव आहे जळगाव क्रिकेटमधलं. चांगला कमबॅक करतील. बघूया पुढच्या सामन्यांमध्ये. ह्या सामन्यात जर संघ जिंकला तर समीकरण वेगळं असेल. पुढच्या संघांवर त्यांना निर्भरित राहावं लागून सेमीफायनलमध्ये प्रवेश देखील होऊ शकतो. मात्र ते कॅल्क्युलेटर वापरावं लागेल. ज्याप्रमाणे RCB IPLमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करताना दिसती आणि कुठून तरी क्वालिफाय होऊन जाता नॉकआउटच्या सामन्यांमध्ये. मात्र निराशाजनक कामगिरी होत असती. बघूया इथे देखील ऑरेंज आर्मी आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 49 झाल्यात. अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी असेल. फुल टॉस आणि मिड विकेटच्या दिशेने चालला आहे चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक असतील आणि जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत येईल. 1 धाव घ्या. 1 धावेने धाव फलकावर लागतील. 50 धावा. 50 धावा पूर्ण झाल्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या ह्या 1 धावेने. आणि त्यांचे पॅव्हिलियनमध्ये उपस्थित असलेले खेळाडू टाळ्यांमध्ये 50चं स्वागत करत आहे. अजूनही ह्या सामन्यामध्ये 41 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 41 चेंडूंमध्ये 91 धावेंची आवश्यकता असेल सामन्यावर ताबा मिळवायसाठी. बघूया स्ट्राईकवर फलंदाज असेल तो संघाचा नेता संघनायक मयूर सपकाळे. याही वेळेस समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू चांगला चेंडू होता. त्याचा सन्मान करत नॉन स्ट्राईकवर गेले आणि बॉलिंगवर जे दिसतंय आपल्याला डॉक्टर चेतन महाजन चांगली कामगिरी केली आहे. मागच्या 4-5 दिवसात चांगलं क्रिकेट खेळत आहे. सातत्याने राखलं आहे त्यांनी चांगलं क्रिकेट खेळत. या देखील सामन्यात चांगली फटकेबाजी केली. फुल टॉस आणि चेंडू सरळ चाललाय सज्जाद याच्या दिशेने. इथे देखील येईल 1 धाव. या 1 धावेने वाढेल धावसंख्या. 52 धावा. पहिलेच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव म्हणजेच 3 धावा आल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करताय डॉक्टर चेतन महाजन. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल मयूर सपकाळे. याही वेळेस सन्मान दिला आहे चेंडूला. कव्हर्सच्या दिशेने चेंडू जाईल. जोपर्यंत फेकी पुन्हा परत येईल तोपर्यंत येईल 1 धाव. या 1 धावेने वाढेल धावसंख्या 53 धावा. आता स्ट्राईकवर असतील ते कमलाकर पाटील. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो कमलाकर हे नाव नवीन नाही जळगावसाठी. चांगली फलंदाजी करता. याही वेळेस बिग हिट आणि इथे आलाय उत्तुंगचा लांबवरचा दूरवरचा षटकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. पुढे टाकलेला होता चेंडू. 1 गुडघा टेकवत चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलंय आणि इथे आलाय बिग षटकार. आणि ह्या षटकाराने जी चांगली चालू असलेली ओव्हर होती ती कुठेतरी बिघडेल. आत्तापर्यंत 5 चेंडू टाकले. पहिल्या 4 चेंडूंवर एकेरी धाव आले होते. मात्र आता षटकाराने ओव्हरचं समीकरण कुठेतरी खराब झालेलं आहे म्हणावं लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिल्या 5 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावा आल्यात. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. ज्याप्रमाणे षटकाची सुरुवात केली होती त्यावेळेस चांगली समाप्त करावा लागेल ओव्हर चेतन महाजन यांना. मात्र कमलाकर पाटील अटॅक करायचा प्रयत्न करतील. याही वेळेस फुल टॉस. समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू. तिथे असेल क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक आणि 1 धाव येईल. या 1 धावेने धावसंख्या वाढेल
धावसंख्या झाली ती 60 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या त्या 60 धावा. 15ची सरासरी राखली आहे. आता मात्र 6 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि 6 षटकांमध्ये 81 धावांची गरज असेल. 36 चेंडू 81 धावांची गरज. आणि मैदानामध्ये जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत ऑरेंज आर्मी यांच्या देखील आशा जिवंत असतील. बघूया गोलंदाजी करायला कोण येते. सांघिक 5 षटक घेऊन येईल तो गोलंदाज. चला गोलंदाजी करायला आले ते विपुल. सांघिक 5 षटक घेऊन येतोय विपुल. चांगली कामगिरी करावी लागेल. 4 षटकांमध्ये 60 धावेंवर मजल मारली फलंदाजी करणाऱ्या ऑरेंज आर्मी संघानं. पुढचा चेंडू याही वेळेस पुढे टाकलेला भिरकावण्याचा प्रयत्न आणि इथे बाद असेल फलंदाज. चांगला झेल टिपलाय तो रुपेश काबरा यांच्या वतीने. विकेट किपिंग करताना बॅटची आतील कडा घेतली आणि चेंडू सरळ गेलाय विकेट किपर याच्या हातात. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. भिरकावण्याचा प्रयत्न होता. मातला इनसाइड एज घेतली आणि चेंडू सरळ गेलाय विकेट किपर रुपेश काबरा यांच्या हातात. त्यांनी देखील चांगला कॅच घेतलाय. लो होता बॉल मात्र कुठेही चूक न करता फलंदाजाला इथं बाद केलंय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसतील फलंदाज जितेंद्र लाल. चांगली कामगिरी करता येते. मागच्या सामन्यात देखील चांगली फटकेबाजी केली होती. कव्हर्सच्या दिशेने चांगली फटकेबाजी करत असतात. त्यासाठी त्यांच्यासाठी देखील तिथं प्रोटेक्शन घेतलंय. कव्हर्सच्या दिशेने एक फिल्डर बाहेर असेल. तदनंतर समोर लॉंग ऑफ. तदनंतर लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असे 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसतील. या षटकामध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. कव्हर्सच्या दिशेने आधीच सांगितलं होतं कव्हर्सच्या दिशेने चांगली फटकेबाजी करता मात्र तिथं चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित महाजन यांच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव. पहिल्या 2ही चेंडूवर कोणतीही धाव आलेली नाही आणि धाव संख्या 60 धावा. आता समीकरण असेल 34 चेंडू 80 धावा. रनअप चुकलाय गोलंदाजाचा मात्र परत रिलोड करायला जाईल आणि पंच इशारा करतील डेड बॉल. पंचांच्या भूमिकेत आहे ते यश सोनवणे सर आणि योगेश भाकरे सर. आणि पंचांचा सामना घ्यायला आले ते कौस्तुभ म्हणजेच सर्वांचे लाडके गोटू भाऊ. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू. सन्मान केलाय चेंडूचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल. तोपर्यंत येईल 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या वाढेल. 61 धावा घेतला होता ब्लॅक टायटन संघाने. तिथं ब्रेक लावला आणि तदनंतर चांगली केलेली सुरुवात. आता मात्र ते विपुलने देखील ब्रेक लावलाय. 4 षटकांमध्ये 60 धावा झाल्या होत्या. या 3 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केली ती 1 धाव. पुढचा चेंडू मयूर असेल स्ट्राईकवर. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न मात्र शरीराचा वेध घेतोय चेंडू. कोणतीही धाव येणार नाही. 4 चेंडू टाकले त्यामध्ये 1च धाव खर्च केली. कम खर्चा फुल चर्चा विपुल चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि सर्वांना सांगू इच्छितो चहा चालू झालेला आहे. ज्यांना कोणाला चहा घ्यायचा असेल चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. फूड स्पॉन्सर असतील बालाजी डिझाईन स्टुडिओ. यावेळेस समोरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. चेंडू सरळ चाललाय फ्लॅट 6. इथे देखील 6 धावा मिळतील. मयूर याची बॅट ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये तळपली आहे. आत्तापर्यंत लिडिंग रन स्कोरर देखील आहे. आणि आपण बघू शकतो पुढे टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने फक्त हुलकावणी दिली चेंडूला आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. इथे देखील 6 धावा मिळाल्या. ह्या 6 धावेने धावसंख्या वाढली 67 धावा. 3 गडी असतील बाद. शेवटचा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस देखील कव्हरच्या दिशेने स्वीपर कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू. इथे देखील मैदानाला आग लावत चेंडू चाललाय मैदानाच्या अगदी बाहेर.
आणि इथे देखील चौकार मिळतोय. षटक कुठेतरी चांगलं चालू झालं होतं. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. तदनंतर मयूर यांची बॅट तळपली आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात. आता आपण ड्रिंक्स बघू. ड्रिंक्स होईल आणि ड्रिंक्सचे आपले स्पॉन्सर असतील महादेव मार्बल आणि ड्रिंक्सच्या सर तदनंतर नाणेफेक करायला मान्यवर आपल्याला जे प्राप्त झाले ते असतील राहुल पाटील सर आणि दोघंही संघाचे नेते म्हणजे एका साईडला असतील नकुल, तदनंतर निलेश अत्तरदे. कॉल करतील ते नकुल कॉल करतील. बघूया. हेड कॉल होता आणि इथे टेल्स आलाय. ब्ल्यू डायमंड या संघाने नाणेफेक जिंकली. बघूया काय निर्णय असेल. चला एकदा आपण त्यांचा देखील बाईट घेऊ. निलेश दादा काय घेणार तुम्ही आणि कशी कामगिरी करायचा प्रयत्न असणार तुमचा? प्रथम फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि अगोदरप्रमाणे ही मॅच देखील जिंकण्यासाठी खेळणार आहोत. चांगली कामगिरी केली ब्ल्यू डायमंड या संघाने. आत्तापर्यंत 4 सामन्यांमध्ये 3 सामने जिंकलेत. एक सामना जो गमावला, एका धावेने गमावलेला तो सामना. जाऊया मॅचच्या दिशेने. पुढचं षटक टाकायला येईल तो नरेंद्र पाटील. 5 षटकांमध्ये आत्तापर्यंत धावा झाल्या आहेत त्या 71 धावा. अजूनही 5 षटकांमध्ये 70 धावेंची गरज असेल. 30 चेंडू 70 धावा. पुढे टाकलेला चेंडू फुल टॉस आणि सरळ हवेत आहे चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि तिथं होणार नाही कोणती चूक आणि इथे फलंदाज जितेंद्र लाल यांना परतावं लागेल. 4थी विकेट जाती ड्रिंक्सच्या अवकाशानंतर. पहिल्या चेंडूवर बळी मिळवतोय तो गोलंदाज. आता केतन चौधरी हे दिसतील फलंदाज जाताना. 29 चेंडूमध्ये 70 धावांचं समीकरण असेल. चांगली गोलंदाजी केली आहे म्हणावं लागेल नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. काल महागडे ठरले होते. 2 षटकांमध्ये तब्बल 44 धावा खर्च केल्या होत्या नरेंद्र पाटील यांनी. मात्र आज फलंदाजीमध्ये देखील 50 झळकावली. तदनंतर आता बॉलिंगला आले. पहिल्या चेंडूवर बळी टिपलाय. चांगली कामगिरी म्हणावं लागेल नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू 29 चेंडू 70 धावेंची असेल गरज. याही वेळेस समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. चांगला चेंडू होता, त्याचा सन्मान केलाय आणि इथे 1 धाव प्राप्त होईल. ह्या 1 धाव निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडू. पहिले 2ही चेंडू निर्धाव. 28 चेंडूत 70 धावेंची गरज.
यावेळेस फुल टॉस आणि कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, मैदानाच्या अगदी बाहेर असेल आणि अभिजित महाजन हे पंचांना सांगताय की षटकार आहे. या षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या झाली 77 म्हणजे पहिले नाव येतं ते 77 म्हणजे 77 बॅट्स. आपले जळगावमधले बॅट मॅन्युफॅक्चरिंगचं मोठं नाव 77 आणि फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये त्यांचं नाव आहे प्रतीक जीवराजानी. 77 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा. पुढे टाकलेला चेंडू बॅटची आतील कड घेत सरळ चाललाय रुपेश काबरा यांच्या दिशेने. कोणती धाव येणार नाही. 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. त्यामध्ये 1 षटकार आहे आणि 3ही चेंडू निर्धाव. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. याही वेळेस पुढे टाकलेला चेंडू डाऊन द लेग असेल आणि पंचांचा इशारा येईल वाईड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या षटकामध्ये 2 चेंडू बाकी. पुढच्या दिशेने मारलेला हा फटका मिड विकेट. तिथे सज्जाद अहमद असतील, करणार नाही कोणती चूक. जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत येईल 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या वाढेल 79 धावा. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मयूर सपकाळे हे असतील स्ट्राईकवर. याही वेळेस भिरकावलाय चेंडू. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे येईल चौकार आणि ह्या चौकाराने होईल षटकाची सांगता. षटक चांगलं चालू झालं होतं मात्र चौकाराने अंत झालाय आणि इथे या षटकात देखील 11 धावा आल्यात. अजूनही 4 षटकांमध्ये 59 धावांची गरज असणार. बारा धावा आल्या या षटकामध्ये. आता 24 चेंडू 58 धावांची गरज असेल. 24 चेंडू 58, 14.5च्या सरासरीने 58 धावा करायची गरज असेल. पुढचं षटक हाताळण्यासाठी येतील ते गोलंदाज रुपेश काबरा. पहिलं षटक टाकलं होतं त्यामध्ये 1च चेंडू टाकला त्यांनी. तदनंतर अनकॅपॅसिटेड झाले म्हणावे लागेल आणि आता दुसरं षटक टाकायला येत आहे ते रुपेश काबरा. फुल टॉस आणि फुल टॉसवर फुल टोल घेत चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय आणि इथे देखील उत्तुंगचा षटकार आलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. लाईव्ह विजन यांच्या माध्यमातून रिप्ले दाखवला जाईल. फुल टॉस होता आणि तो सरळ मैदानाच्या अगदी बाहेर फेकून दिलाय आणि इथे देखील आलाय बिग षटकार. आणि फलंदाजी करणाऱ्या पॅव्हिलियन मध्ये नो बॉलची मागणी दिसती मात्र पंच यश सोनवणे तिथे सतर्क असतील. ते सांगताय की खालीच होता चेंडू, डोंट वरी, आय एम हिअर. पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय रुपेश काबरा यांच्यावर. याही वेळेस पुढच्या दिशेने टाकलेला खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅटशी कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ चाललाय विकेट किपर यष्टीरक्षक अभिजित महाजन यांच्या हातामध्ये. निर्धाव असेल चेंडू. 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. अजूनही 26 चेंडूंमध्ये 52 धावांची असेल गरज. 22 चेंडू 52 धावा होत्या, माफ करा. इथे देखील सज्जाद यांच्याकडून होतीये चूक आणि चेंडू अगदी जातोय मैदानाच्या बाहेर आणि इथे देखील षटकार आलाय. या षटकातील दुसरा षटकार असेल. या षटकाराने धावसंख्या वाढेल. बघू शकतो आपण रिप्ले मॅचच्या माध्यमातून. फुलटॉस होता चेंडू, फक्त स्टिअर केलाय आणि हवेने त्याचं काम केलंय. हवेच्या दिशेने मारल्यामुळे चेंडू अगदी मैदानाच्या बाहेर गेलाय. जज करण्यात प्रॉब्लेम आला सज्जाद अहमद यांना आणि चेंडू बाहेर गेलाय. षटकाराने वाढती धावसंख्या 95 धावा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. तिथे असेल क्षेत्ररक्षक, त्याच्याकडून होणार नाही कोणती चूक. फलंदाजाला परतावा लागेल. चांगला फटका मारला होता मात्र हवेच्या विरुद्ध दिशेने मारल्यामुळं चेंडू ट्रॅव्हल केला नाही आणि तिथं क्षेत्ररक्षक असल्यामुळं त्याच्या हातात जाऊन विसावतोय तो चेंडू आणि इथे झालाय झेल. आणि आता आपल्याला फलंदाजीला आले ते
फलंदाजीला आले ते प्रतीक जीवराजानी 77 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा देखील आहे ते. चांगले बॅट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्यांचं. चांगली कामगिरी करावी लागेल. 20 चेंडू शिल्लक असतील आणि धावेंची गरज असेल ती 46 धावा. 20 चेंडू 46. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी. याही वेळेस फुल टॉस, याही वेळेस बिग हिट करायचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो बॉल असेल आणि सज्जाद अहमद यांच्याकडून चूक झाली आणि चेंडू चाललाय अगदी मैदानाच्या बाहेर. फुल टॉसवर फुल टोल वसूल करत प्रतीक सरांनी मारलाय हा चौकार. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 20 चेंडूमध्ये 46 धाव्यांची गरज होती, मात्र आता समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक असतील 20, धावांची गरज असेल 41. चांगली फटकेबाजी केली आहे. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, नंतर विकेट पडली आणि आता मात्र इथं गोलंदाजाने केली आहे चूक. ओव्हर वेस्ट हाईटचा नो बॉल आणि त्यावर आलेला हा चौकार. धाव संख्या झाली 100 धावा. डाऊन द लेग. याही वेळेस वाईड असेल चेंडू. 100 धावा पूर्ण झाल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. आता फक्त 40 धाव्यांची गरज असेल. 20 चेंडू 40 धावा. फ्री हिट असेल चेंडू. फुल लायसन असणार इथे. याही वेळेस चेंडू वाईड असेल. पंचांचे हात झाले जमिनीला समांतर आणि इथे धाव आली अवांतर. या 1 धावेने वाढती धावसंख्या 102 धावा. अजूनही 20 चेंडू 39 धाव्यांची गरज असेल. यावेळेस बिग हिट करायचा प्रयत्न, मात्र बॅटशी चांगला संपर्क होत नाही. कव्हरच्या दिशेने जोपर्यंत चेंडू जाईल तोपर्यंत येईल 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या वाढेल 103 धावा. 38 धाव्यांची गरज असेल. 19 चेंडू 38 धावा. 12च्या सरासरीने 19 चेंडूमध्ये 38 धाव्यांची गरज असेल. शेवटचा चेंडू असेल रुपेश काबरा यांच्या स्पेलमधला हा शेवटचा चेंडू असेल. मयूर सपकाळे असतील स्ट्राईकवर. भरपूर वेळ नॉन स्ट्राईकलाच होते. याही वेळेस बिग हिट करायचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा असेल वाईड बॉल. अवांतर धावा जास्त आल्यात या षटकामध्ये. आत्तापर्यंतचा दुसरा वाईड. 1 नो बॉल चेंडू टाकलाय. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. यावेळेस निर्धाव असेल चेंडू. स्टंपावरून गेलाय. पंच कळवत आहे. पंचांच्या भूमिकेत आहे ते योगेश भाकरे. और देख सकते हैं ये सामने की ओर धमाकेदार हिट. मयूर सपकाळे फिर एक बार अपना एक अलग कीर्तिमान यहां पर साबित करते हुए. अरे प्रतीक है, सॉरी शक्तिमान, प्रतीक जीवरजानी, जिनके हाथ पांव सर माथा रग रग में 77 नंबर छपा हुआ है. देख सकते हैं कनेक्शन उतना अच्छा नहीं. हवा में गेंद उछली है और ये देख सकते हैं हाथों से छूटते हुए दिखाई देती है. फिर एक बार डॉक्टर चेतन देवदास महाजन उस गेंद के नीचे हमें नजर आए. नरेंद्र पाटिल का ये ओवर और मयूर सपकाळे जो कि 8 गेंदों में 22 रन बनाकर अग्रसर होते हैं. पिछले 2 मुकाबले काफी नजदीकी रहे थे ऑरेंज आर्मी के लिए. यहां पर बड़ा शॉट, बहुत बड़ा शॉट, यह बड़ा भी है और भयंकर भी है.
मयूर सपकाड़े के बल्ले से आता हुआ एक और तड़कता भड़कता हिट। रिप्ले में देख सकते हैं आप, घटना टेक तमाशा देख। और अब आपको बता देना चाहूंगा, यहां से जरूरी रन संख्या है 15 में 25। 15 गेंदे और 25 रनों की अब यहां से जरूरत। चलिए देख सकते हैं धीरे धीरे खेल जो कि आगे बढ़ते हुए हमें दिखाई देता है। अगली गेंद नरेंद्र पाटिल की ओर से, इस बार फिर से बल्ला घुमाया है और इस गेंद को हवाई सफर पर भेजा है। क्या बात है, एक और दमदार हिट जल्दबाजी में दिखाई देते हैं मयूर सपकाड़े। और आपको बताना चाहूंगा, पिछले 3 मुकाबलों में लगातार 3 हाफ सेंचुरी अपने नाम किए। 4 मुकाबलों में, माफ कीजिए 4 मुकाबलों में। हारे भाई रुक जरा। देख सकते हैं अब यहां से जरूरी रन संख्या रहेगी 13 में 19। 13 गेंदे और 19 रनों की जरूरत। एक 122 पर 5 अब तक का स्कोर। ओवर की आखिरी गेंद। मयूर सपकाड़े पिछले 4 मुकाबलों में 4 हाफ सेंचुरीज लगा चुके हैं। 3 मुकाबलों में इनका स्कोर 70 प्लस था। यह फिर से हवा में दिखाई देती है। भाई साहब ये खिलाड़ी अलग है, ये कुछ भी कर सकता है। इसके कारनामे निराले देख सकते हैं आप। 12 गेंदों में फिर से 40 रनों पर पहुंच चुके हैं जीत के लिए। अब यहां से 12 में 13 की जरूरत है। फिर एक बार अपने अर्धशतक की ओर अग्रसर होते हुए दिखाई देता है खिलाड़ी। अगर इस मुकाबले में अर्धशतक आता है तो लीग स्टेज के 5 मुकाबलों में हाफ सेंचुरी जड़ने वाले खिलाड़ी बन जाएंगे मयूर सपकाड़े। उसके लिए एक काम करना पड़ेगा, सिंगल लेना पड़ेगा प्रतीक को और स्ट्राइक पर लाना पड़ेगा मयूर को। 12 गेंदे और 13 रनों की अब यहां से जरूरत है। और देख सकते हैं तूफानी हवाओं का आगमन मैदान में होते हुए दिखाई देता है। रेगिस्तान में पहुंच चुके ऐसा लग रहा है। हो ये देख सकते हैं प्रतीक जिवरजानी स्ट्राइक पर इस समय मौजूद और बिल्कुल परेशान जरूर करेगी ये हवाएं। आज का आखिरी दिन, अंतिम दिवस। और यहां पर देखना होगा रन दौड़ना चाहते हैं और ये मयूर के लिए थोड़ी सी नाराज करने वाली बात रहेगी, क्योंकि 10 रन चाहिए उन्हें अपना अर्धशतक पूरा करने के लिए और यहां पर तो 4 आ चुके। वाइड का इशारा अंपायर की ओर से आते हुए दिखाई देता है। अब देख सकते हैं आप, इसी के साथ अब 10 गेंदें बाकी रहेगी और इन 10 गेंदों में जरूरत होगी 8 की।
हल्के हाथों से खेला है, फील्डर वहां तैनात, रन दौड़ना चाहेंगे। सुनहरा मौका आता हुआ मयूर सपकाड़े फिर एक बार स्ट्राइक पर आ चुके हैं। 2 6 लगाते हैं तो अपना अर्धशतक पूरा कर लेंगे, क्योंकि 7 रनों की जरूरत है भाई। क्या इस गेंद पर कोई बड़ा हिट हमें देखने के लिए मिलेगा? और देख सकते हैं आ चुका है बड़ा शॉट। अब 4 रन दूर है मयूर सपकाड़े अपने 5वें अर्धशतक से। छियालीस पर मयूर सपकाड़े का स्कोर, टीम का स्कोर 140 पर। और देख सकते हैं और ये आ चुका है 6। इसी के साथ 5 मुकाबलों में लगातार 5 हाफ सेंचुरीज लगाने वाले बल्लेबाज बनते हैं मयूर सपकाड़े। खतरनाक बल्लेबाज, शानदार बल्लेबाज। ये बल्लेबाज आता है चोपड़ा से इस मैदान पर आग लगाने के लिए। क्या बात है, एक बड़ा कीर्तिमान स्थापित करते हुए सागर पार्क के इस मैदान में, कंस्ट्रक्शन क्रिकेट लीग के इस टूर्नामेंट में मयूर सपकाड़े। खानदेश की पब्लिक, मैं आ चुका हूं जलगांव के सबसे बड़े शोरूम में, जहां पर आपको टाइल्स की मल्टीपल वैरायटी मिल जाएगी, वो भी लाइव डेमो के साथ। प्रेजेंटिंग अंबिका टाइल्स। अंबिका टाइल्स में आपको कजारिया इटर्निटी, सेरा, लैविश, इटालिका, इटाका और ग्रैनिसर सारे ब्रांड्स एक ही जगह मिल जाएंगे। यहां पर आपको एशियाज नंबर 1 ब्रांड कजारिया इटर्निटी की सारी रेंज मिल जाएगी, जो एक नहीं टोटल 11 फिनिशेस के साथ आती है और इनके सारे फिनिशेस वाटर एंड स्टेन रेजिस्टेंट है। बात करें